रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची चेन स्नॅचिंग आणि बॅग पळवणारी अल्पवयीन मुलांची टोळी जेरबंद। गेल्या काही दिवसांपासून आमगाव तालुक्यातील ठाणा ते गोरढा येथे रस्त्यातून जाणाऱ्या व्यक्तींच्या बॅग तसेच सोन्याचे दागिने धावत्या दुचाकीतून पळवण्याचे प्रकार समोर आले होते। या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता 4 अल्पवयीन मुलांच्या टोळीने याच रस्त्यावर चोरी केल्याचं कबूल केलंय। त्यांना अशा प्रकारच्या 3 गुन्हे केल्याचे कबूल केले। यावरून 4 ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 4 दुचाकी, 3 मोबाईल, नगदी रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 4ही अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेले असून पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील 1 महिन्यामध्ये एकूण 3 बॅग लिफ्टिंगच्या घटना घडल्या होत्या। त्या बॅग लिफ्टिंगच्या घटनाची उकल करण्याकरिता पोलीस स्टेशन आमगावचे डिटेक्शन पथक डीबी पथक हे अहोरात्र मेहनत करत होते। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी 2 मोटरसायकलस्वार यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यामध्ये त्यांचे अधिक 2 साथीदार असल्याचे त्यांनी सांगितले। यातील सर्व आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। त्यांनी या 3 बॅग लिफ्टिंगच्या घटनांमधील चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांना त्यांच्या पालकासमक्ष ताब्यात दिलेला आहे। चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी गुन्ह्यातील 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र, त्याचप्रमाणे चोरी गेलेली रक्कम 42,000 रुपये, आरोपींनी वापरलेले मोबाईल 3 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटरसायकल आणि चोरीच्या पैशातून विकत घेतलेली 4थी मोटरसायकल असे एकूण 4 मोटरसायकल असे आमगाव पोलिसांनी जप्त केले आहे। यातील चोरी गेलेले एकूण 5,87,000 रुपयाचा मुद्देमाल आमगाव पोलिसांनी जप्त केलेला आहे। यातील विधी संघर्षग्रस्त बालक यांना जे कोर्टासमोर हजर करण्यात आलेले आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत।